आम्ही असे मरणार नाही, तुमच्यासारखे 5-10 घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा। आम्ही काही फक्त बोल बच्चन नाही, जो बोलताव करतावाले आम्ही लोक आहेत, लक्षात ठेवा। मी त्याच्या पुढे जाऊन सांगतो, 2-4 मंत्र्याला कापा। मुंबईत ठेवाच्या बंदुकीच्या गोळ्या कमी पडतील, पण नागपूरमध्ये आमच्या छात्या कमी पडणार नाहीत, ही गोष्ट लक्षात ठेवा। आम्ही मरायला आलेलो आहे, आम्ही आत्महत्या करून मरणार नाही। मरतो क्या नाही करता, अरे आम्ही तसेच मरायला आलेलो आहे। आम्ही असे मरणार नाही, तुमच्यासारखे 5-10 घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा। आणि आम्ही काही फक्त बोल बच्चन नाही, नुसतं भाषणबाजीवाले लोक नाही, जो बोलताव करतावाले आम्ही लोक आहेत, लक्षात ठेवा। मी महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना धन्यवाद देतो की लोक म्हणायचे की शेतकऱ्याचं मजबूत संघटन होऊ शकत नाही, पण आज तुम्ही महाराष्ट्राला दाखवून दिलं की शेतकरी सुद्धा एका झेंड्याखाली एकत्र येऊ शकतो। पक्षाचे झेंडे बाजूला ठेवू आणि शेतकरी म्हणून एकत्र येऊ, हा नारा गावागावामध्ये आपल्याला द्यायचा आहे। आता इथून पुढे आत्महत्या करायची नाही, इथून पुढे मरायचं नाही, किती संकट आलं तरी मरायचं नाही। जसं बच्चू भाऊंनी सांगितलं आमदाराला कापा, मी त्याच्या पुढे जाऊन सांगतो, 2-4 मंत्र्याला कापा। पण आता माग हटायचं नाही आणि मरायचं तर अजिबात नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा। आपल्याला रोजच इथं भाषण करायची आहेत असं वाटतंय मला, यांच्या सगळ्यांच्या अंदाजावरून। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।